भारतात बाबा गुरु महाराजांची काहीच कमी नाही। लोक श्रद्धा कमी आणि अंधश्रद्धेने इतके ग्रासलेत की आपण कोणाची पूजा करतोय याचं भानच हरपून बसलेत। अशीच एक घटना आता उघडकीस आली। तब्बल 30 वर्षापासून मुंबईत डेरा टाकलेली एक गुरुमा चक्क बांगलादेशी मुस्लिम निघाली। त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे तिच्या दर्शनासाठी दूरवरून भक्त मुंबईत यायचे। ही गुरुमा सोशल मीडियावर देखील चांगलीच प्रसिद्ध झाली होती, पण आता तिला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली। कोण होती ही गुरुमा? इतक्या दिवसापासून ती मुंबईत कशी राहत होती? तिचे आणखीन काय काय कारनामे उजेडात आले तेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुमा ज्योती हिचं खरं नाव बाबू अयान खान असून ती गेल्या 30 वर्षापासून मुंबईच्या पूर्व भागात राहत होती। ट्रान्सजेंडर महिला लोकांच्या श्रद्धेचा ती केंद्रबिंदू होती। तिच्या घरी दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी यायचे आणि आशीर्वाद घ्यायचे। ती सोशल मीडियावर देखील चांगलीच प्रसिद्ध होती। आरोपी महिलेनं मुंबईतील गोवंडीतील रफिक नगर भागात तब्बल 20 घरे खरेदी केली होती। या घरांमध्येच ती आपल्या सुमारे 300 अनुयायांसोबत धार्मिक विधी आशीर्वाद सत्रे घेत होती। लोक तिच्या कथित दिव्य शक्तीवर विश्वास ठेवून मोठ्या रकमाही अर्पण करत होत्या, पण पोलिसांना तिच्या कृत्यावर संशय आला होता। त्यांच्या मते ही धार्मिकतेचा आधार घेऊन लोकांची फसवणूक करते। तेव्हा एटीएस युनिटने 24 मार्च 2025 रोजी रफिक नगरमध्ये छापा टाकला होता। त्यावेळी तिथे 8 बांगलादेशी ट्रान्सजेंडर व्यक्तींना अटक करण्यात आली होती। त्यावेळी पोलिसांना ज्योतीवर संशय आला होता। तिने भारतीय नागरिक असल्याचा दावा करत कागदपत्र दाखवली होती। पोलिसांनी तिची कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करीत तिची त्यावेळी सुटका केली। मात्र तिची सुटका करीत असताना पोलिसांनी तिच्या जवळच्या कागदपत्रांची अंतर्गत चौकशी सुरूच ठेवली। त्यावेळी गुरुमा ज्योती विरोधात पोलीस तपासात खळबळजनक माहिती उघड झाली। सदर महिला ही एक बांगलादेशी नागरिक असून गेली तब्बल 30 वर्ष ती भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं स्पष्ट झालं। तिचं नाव गुरुमा ज्योती नसून बाबू अयान खान असं आहे। तिने स्वतःला भारतीय नागरिक म्हणून दाखवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून ठेवले होते। आता ज्योतीला अटक करण्यात आली। तिच्या विरोधात पासपोर्ट कायदा 1950, फॉरेनर्स ऑर्डर 1948, फॉरेनर्स ऍक्ट 1946 आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे। शिवाजीनगर, नपोर्ली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला ठाण्यामध्ये तिच्या विरोधात याआधी 5 गुन्हे नोंदवले गेले होते। ती गेली 30 वर्षे भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं स्पष्ट झालंय। तिनं आता आपण बनावट कागदपत्र तयार केल्याची कबुलीही दिली। पोलीस आता बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्यांचा शोध घेतील। गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम उघडलेली आहे। त्यांनी अनेक तहसील कार्यालये, पोलीस ठाण्यांना भेटी देत बांगलादेशी नागरिकांविरोधातील पुरावे सादर केले आहेत। त्यांच्या तक्रारीनंतर अनेक बांगलादेशी नागरिकांना शोधून काढण्यात आले आहे। बनावट जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या काही अधिकाऱ्यांना देखील सेवेतून निलंबित करण्यात आले। गुरुमा ज्योतीचा असा भांडाफोड झाल्यानंतर तिच्या भक्तांमध्ये खळबळ उडाली। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतातील लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक बाबा बुवा अशा प्रकारे आपलं प्रस्ताव वाढून बसले आहेत का? खरं कोण आणि खोटं कोण आहे हे ओळखणं देखील सध्या कठीण होऊन बसले। तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। सोबतच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।